फ्राय रेसिपी बनवणार आहे. त्याच्यासाठी हे तंदुरी मसाला बनवलेला आहे. हे अंबारी ठेचा, गॅर्लिक लसूण पेस्ट आणि हा अंबारी झणझणीत लाल मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. आणि याला सगळं घालून याच्यामध्ये दही तेल घालून मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. आता परत आपण कारण बॉईल करून घेतल्या जा कच्चे राहणार नाही आणि क्रंची होतील. आता ह्याच मसाल्यात थोडं कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करून फ्राय करून घेऊया. जरा पाणी असं काढून सर्व सोयाबीन हे त्यात मिक्स करून घेऊया. तर हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. वेल मिक्स झालेलं आहे आणि आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तेला सोडतो. बघू शकता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर त्यासाठी घातला जातो की मसाला सुटणार नाही आणि थोडं सोयाबीन हे क्रंची होते. आपल्या स्नॅक्ससाठी चांगलं बनेल. बघू शकता हे सर्व मी सोडून देतो. आता हे गोल्डन कलरमध्ये काढून घेतलेलं आहे. ह्याच्यावरती जरा आपण कढीपत्ता फ्राय करून घालूया. हे कढीपत्ता फ्राय केलेला आहे. बघू शकता. त्यासोबतच थोडा चाट मसाला घालूया आपण. चाट मसाला बघू शकता त्याच्यानं टेस्ट भरपूर येईल. तर हे आपलं स्नॅक्स रेडी झालेला आहे. त्याच्यासोबत थोडा केचप घेऊया आपण. आता आपण ह्या स्नॅक्स सोबत बॅकर्डी लेमन डॅश हे ड्रिंक बनवूया. एक रम आहे. यात भरपूर दिवसानंतर आपल्या धर्मपत्नीकडून आपल्याला परमिशन मिळाली आहे 2 पॅक मारायचे. तर आपण हे लेमन डॅश हे ड्रिंक बनवूया. त्याच्यासोबत काय काय सामग्री लागणार आहे ते सुद्धा आपण ह्याच्यात सांगू. बिकानोचं खस सिरप, बिस्लरी सोडा, आईस क्यूब, लेमन आणि एक मिरची आणि स्वादानुसार मीठ. तर सर्वप्रथम आम्ही ग्लासला वरून लिंबू लावून घेऊया. बघू शकता ह्या प्रकारे लिंबू लावून घेऊन ग्लासला सोबत मीठ लावून घेऊया. पुढे मीठ लावून झाल्यानंतर आपण ह्याला त्यामध्ये लिंबू घालून घेऊया. लिंबू घालून घेऊया. एक लिंबू पिळून घेतलेला आहे आपण. सोबतच आईस क्यूब घातलेला आहे. आईस क्यूब आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. थंडीचा प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये रमसुद्धा येणार आहे. आता आपल्या स्वादानुसार याच्यामध्ये तुम्ही वाळा घालू शकता. घालू शकता. जरा स्वीट होईल. आपण मीठ सोबतच त्यामध्ये आपण सोडा घालू. सोडा नाही त्यामध्ये बेकर्डी लेमन घालू. बेकर्डी लेमन रम आहे ही. या त्याच्यात आपण 2 पॅक घालू. तर त्यासोबतच आपण पाणी नाही तर सोडा यूज करू. मी पाणी यूज करालोय. बघू शकता मी सोडा यूज करालोय. हे झालं पण आपलं तयार आहे लेमन डॅश बॅकर्डी रम ड्रिंक. तर आपण पाहू शकता. तर आपलं लेमन डॅश ड्रिंक आणि हे स्नॅक्स सोयाबीन स्नॅक्स हे आपण एन्जॉय करू शकता. थँक्यू अँड एन्जॉय इट.